नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक छोटीशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खास करून अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे की यंदाच्या खरीप हंगामामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यासोबतच या अगोदरसुद्धा अनेक वेळा शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालं आहे, तर अशामध्ये जर अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून म्हणजे की अखेर शुक्रवारपासून मदत जी आहे तर ती मिळायला सुरुवात झाली आहे. म्हणजे काल शुक्रवार होता आणि कालपासून जी मदत आहे तर ती मदत जी आहे तर ती मिळायला सुरुवात झालेली आहे. तर नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झालेली आहे आणि कशाची मदत आहे, तर ही जी मदत आहे तर ती 2022 ते 23 या वर्षामध्ये नुकसान झालेल्या आपल्या सांगली जिल्ह्यातील 1789 लाभार्थ्यांना ही मदत जी आहे तर ती मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि ही मदत नेमकी किती आहे तर 1,77,44,279 रुपये एवढी जी मदत आहे तर ती लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाने वर्ग केली आहे. अशा प्रकारची माहिती सध्या देण्यात आलेली आहे. परंतु 2022 आणि 23ची मदत आहे जी आपल्या शेतकरी बांधवांना सध्या मिळत आहेत. पण 2024मध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती, पुरामध्ये सुद्धा नुकसान झालं होतं आणि असे नुकसान झालेले 6,158 शेतकरी अजूनसुद्धा मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि ही जी काही मदत जी आहे जमा झाली आहे तर ती नेमकी कुठे जमा झाली आहे, कोण्या खात्यामध्ये जमा झाली आहे, तर जे शेतकऱ्यांचं आधार संलग्न बँक खाते असेल तर त्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे जी मदत आहे तर ती वर्ग करण्यात आली आहे. आणि या मदतीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर असेल, अवकाळी पाऊस असेल तर या सर्व मदतीचा जो आहे समावेश आहे. यामध्ये अतिवृष्टीसोबतच वादळी वारा, गारपीट तसेच आदी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थ्यांना सुद्धा मदत मिळाली आहे. आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना थोडासा दिलासा जो आहे तो मिळाला आहे. आणि खास करून यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातील 1,789 लाभार्थ्यांना 1,77,44,279 रुपये एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यावर वर्ग झाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की ही जी रक्कम आहे तर ही रक्कम 2022 ते 2023मधील आहे. परंतु आता महत्त्वाचा विषय म्हणजे की जी काय मागची आहे तर ती नुकसान भरपाई मिळाली आहे. परंतु ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमध्ये 6,158 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं होतं. आणि यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातील मिरज, पळूस, वाळवा, शिराळा, खडेगाव, खानापूर, तासगाव आदी तालुक्यांचा जो आहे समावेश आहे. आणि यामुळे अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग, पपई, केळी, द्राक्षांसह भाजीपाला वाया गेला होता. आणि पंचनामे झाल्यानंतर प्रशासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी 11,54,00,000 रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. परंतु गेल्या 6 महिन्यात सुद्धा ही मदत अजूनसुद्धा मिळाली नाही. तर नेमकी ही मदत जी आहे तर ती कधी मिळणार असा सवाल आता शेतकरी बांधवांनी उपस्थित केला आहे. तर एकट्या सांगलीच नाही तर अजून आपल्या राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतोनात जी मदत आहे तर ती मदत खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर करण्यात आली आहे. परंतु कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी आहे तर ती मदत जमा करण्यात आलेली नाही. तर तुमच्या खात्यामध्ये मदत जमा झाली असेल तर आपला कुठला जिल्हा आहे ते नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.